तर धन्यवाद डीजेच्या माध्यमातून मात्र आपण अतिशय सुरेख सुमधुर असं संगीत ऐकलं. दहीहंडी अर्थातच श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि आय थिंक यावर्षी 26 ऑगस्ट या दिवशी मात्र दहीकाला उत्सव आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. कळंबोलीतील बरीचशी गोविंद पथकं आणि खास करून विशेष उल्लेख करावा लागेल प्रतीक ठाकूर आणि सुहास खरे यांच्या माध्यमातून देखील एक गोविंद पथक आपल्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पाहायला मिळणार आहे. आय थिंक गतवर्षी विदर्भामध्ये जाऊन देखील त्या गोविंद पथकानं मात्र दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळवला होता. तर यावेळेला मात्र सामन्याच्या दिशेनं आपण जाऊयात. मैदानाच्या दिशेनं 2 सलामीवीर फलंदाज द मॅन इन फॉर्म सनी सिंग आणि त्याच्या समवेत मात्र या मैदानावरचा सर्वाधिक सफल फलंदाज, खऱ्या अर्थानं लेदर बॉलचं क्रिकेट असो, टेनिसचं क्रिकेट असो किंवा पावसाळी रबर बॉलची स्पर्धा असो, संतोष गोस्वामी हे नाव नेहमी चर्चेमध्ये राहिलं आहे. एजे स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून अगदी टाईम शील्ड सारख्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूंना आपली बहारदार कामगिरी दाखवली आणि यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं चेंडू खेळलाय ॲज स्ट्रेट ॲज ऑरो. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांन करतात षटकार. तर विक्रम या गोलंदाजावरती विक्रम पवार अनुभवी गोलंदाज 40+ गोलंदाज आहेत. बराचसा अनुभव आहे. याही वेळेला समोरच्या दिशेनं चेंडू खेळलाय. खरं तर क्षेत्ररक्षक उपस्थित, मात्र चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर. 1 बाउन्स इन टू द फिन्स. पंचांचा इशारा. 4 धावांसाठी चौकार. वरुण राजाची हजेरी. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा करिश्मा चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. या खेळाडूंना आपला खेळाचा दर्जा काय हे मात्र नेहमीच दाखवलंय. थोडासा आउट ऑफ फॉर्ममध्ये जरी असला तरी प्रतिस्पर्धी संघावरती मात्र दबाव हा कायम आपल्याला पाहायला मिळतो ज्यावेळेला सनी सिंग मैदानाच्या आतमध्ये असतो. आणि इथून एकंदर जर विचार केला अनिकेत ऐनकरनं ज्या पद्धतीनं या संघाची बांधणी केली आहे, बऱ्याचशा युवा चेहऱ्यांना या संघामध्ये संधी दिली आहे आणि मागील 2 ते 3 वर्षांचा प्रवास जर आपण पाहिला स्वर्गीय रणजित कटे पाटील डीजी किंग्स 11 या संघाचा, यावर्षी मात्र थोडीशा वेगळ्या पद्धतीनं संघाची बांधणी केली आहे. आणखी नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. संतोष गोस्वामीवरती असणारा जे फलंदाजीचे ते दबाव आहे ना, ते दबाव कमी करण्यासाठी सनी सिंगचा फॉर्ममध्ये येणं हे खूप गरजेचं होतं. आणि अनिकेत ऐनकर म्हटलं तर नेहमीच सातत्यानं क्रीडा क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या त्यांची जी वेगळी नाळ आहे, यावर्षी पुन्हा एकदा थोडंसं आपण मैदानाच्या दिशेनं जाऊयात आणि चर्चा सुरू राहील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. पहिली मोठी शिकार इथे मात्र जाळ्यामध्ये सापडते. फलंदाज होतोय बाद सनी सिंग.
तर यावेळेला इनेट नंबर 3 मात्र सुहास करे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि सुहास करे प्रतीक ठाकूर यांच्या माध्यमातून यावर्षी कळंबोली गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर अनिकेत ऐनकर आणि अमन लोहिया यांच्या माध्यमातून देखील शिवप्रेरणा गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि दोनही गोविंदा पथकांची सराव रेग्युलरली सुरू आहेत. कारण मध्ये जर आपण पाहिलं तर गोविंदा पथकाची चर्चा सुरू होती मानवी मनोरे रचणे आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर रेकॉर्ड 8 थराचा गोविंदा उभारण्याचा त्यांचा मानस आहे आणि जास्तीत जास्त युवकांना या ठिकाणी आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त युवकांनी या गोविंदा पथकांमध्ये सहभाग घ्या, आपला सपोर्ट दर्शवा. कारण कळंबोली गोविंदा पथक मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर विदर्भामध्ये जाऊन रोहित पाटील यांचा तो जो मानाची दहीहंडी होती आणि ती दहीहंडी फोडण्याचा मान देखील कळंबोलीच्या गोविंदा पथकाला मिळाला होता. आय थिंक शिवप्रेरणा गोविंदा पथक अनिकेत ऐनकर यांच्या माध्यमातून तो आपण पाहिला होता. म्हणजे हे जे युवा चेहरे आहेत जे सातत्यानं कळंबोलीच्या नावासाठी झटत आहेत. मागच्या आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर हॅलो क्रिकेट प्री स्कूल चषकाचं आयोजन देखील आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालं होतं आणि क्रिकेट म्हटल्यानंतर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघाचा आपण सातत्यानं उल्लेख करतो ज्यानं भारतातील सर्वात मोठी स्पर्धा आपल्या नावावरती केली. रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटमधली सर्वात मोठी स्पर्धा त्या संघानं आपल्या नावावरती केली. म्हणजे कळंबोलीचा आज जर आपण डंका पाहिला ना तर सर्वत्र वाचताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजही बँड्राच्या मैदानावरती फायनलला तो संघ आपल्याला कालच्या लॉटमधून पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आणखीन एकदा कळंबोलीचा जो डंका आहे तो आपल्याला मुंबईसारख्या शहरामध्ये देखील पाहायला मिळणार आहे. यावेळेला अकोट टप्प्याचा चेडू होता, ऑन साईडला चेडू वळवला गेला आहे, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर चेडू 1 बाउन्स, सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. तर नक्कीच या ठिकाणी कळंबोलीचे पोरं हुशार असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे. यावेळेला क्रिकेट असो, गोविंदा पथक असो, सामाजिक उपक्रम असो आणि तुषारभाऊ जाधव यांचा देखील आपण उल्लेख करूया. तुषारभाऊ युवा मंचच्या माध्यमातून सातत्यानं मात्र विविध कार्यक्रमांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचा संपूर्ण जो मित्रपरिवार वर्ग आहे ना, एकूण धावा 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. एक गडी बाद 17 धावा धावफलकावरती आल्या आहेत. 2 दिग्गज संघ एकमेकांच्या समोर झुंज सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. परंतु या स्पर्धांचे जे आयोजक आहेत ना जियाउल हक त्यांचा देखील विशेष उल्लेख या ठिकाणी होणं गरजेचं आहे. जावला या नावानं कळंबोलीमध्ये सातत्यानं ICPLचा ते पहिल्या दुसऱ्या पर्वाचा आपल्याला स्पर्धा देखील आठवते. अगदी सेमीफायनलपर्यंत SK मोबाईल्स या संघाला त्यांना पुरस्कृत केलं होतं. आज SK मोबाईल्सच्या माध्यमातून जावला देखील कळंबोलीमध्ये नावलौकिक मिळवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकूणच जर विचार केला तर करिश्मा 11 संघ नावाने देखील त्यांचा संघ आपल्याला सातत्यानं विविध स्पर्धांमध्ये पाहायला मिळतोय. नेहमीच क्रिकेटशी जुळले गेलेली त्यांची जी नाळ आहे ती सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. मागच्या आठवड्यामध्ये उपविजेता देखील हा संघ ठरला होता. जणू स्वप्नपूर्ती या मैदानावरती पाहायला मिळाली. परंतु इथे सुहास करे थोडासा फॉर्मशी झगडताना अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये हा गवावलेला जो फॉर्म आहे तो पुन्हा एकदा परत मिळवण्याची संधी. लोअर फुल टॉस पॅड लाईनला कन्वर्ट केलंय. 6 धावा षटकार. सुहास करे सातत्यानं चर्चेमध्ये राहणारं हे नाव आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मागणी असणाऱ्या खेळाडूंमध्ये देखील या खेळाडूचं ओळख आहे. आणि जी माहिती मिळते की आज पहाटे 4 वाजता ते कळंबोलीमध्ये पुन्हा आलेत. काल त्यांचा संघ आय थिंक पश्चिम महाराष्ट्रामधला सातारा या ठिकाणी एक व्यावसायिक स्पर्धा 1 लाखाची ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये त्याचा संघ फायनलला गेलाय. आणि तरी देखील कळंबोली क्रिकेटवर असणारं त्याचं जे प्रेम आहे त्याला मात्र पुन्हा एकदा कळंबोलीमध्ये घेऊन येतोय. सुहास करे यावेळेला आउटसाईड ऑफ स्टंपचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आहे. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. आय थिंक सूरज या ठिकाणी गोलंदाजी करतायत.
तर ओव्हर नंबर तिसरा या ठिकाणी सुरू आहे. धावा पहिल्या 2 षटकांमध्ये आल्या नव्हत्या, त्यामुळे थोडीशी हडबडाट आपल्याला जरूर पाहायला मिळते. सूरजवरती आक्रमण. यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू खेळला आहे, क्षेत्ररक्षक येतोय, कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. गजानन बोंड्रे ज्याची बॅट मागील स्पर्धेमध्ये या ठिकाणी अक्षरशः आग ओकणारी होती, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण कमालीचं पाहायला मिळतंय. चेंडू झेलमध्ये कन्वर्ट करतोय आणि आणखीन एक महत्वाची विकेट मात्र गमावली आहे. तर विकेट नंबर 2 दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावला गेला आहे. चर्चा सुरू होती खळंबोलीतील युवकांची. क्रिकेटच्या माध्यमातून हे युवक सातत्यानं एकत्रितपणे येताना आपण पाहिलं आणि क्रिकेट हे एक असं साधन आहे ना की जिथे सर्व युवक तुम्हाला एकाच ठिकाणी एका छताखाली पाहायला मिळतील. तुषारभाऊ युवा मंच खऱ्या अर्थानं युवकांना प्रेरित करणारा हा युवा मंच आहे आणि तुषारभाऊ सातत्यानं या ठिकाणी विविध प्रकारच्या आयोजन असतील. KL4 प्रीमियर लीग सारखी स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते. गतवर्षी टेनिस क्रिकेटची स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली. यावर्षी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांचं देखील आयोजक आहेत आणि समाजसेवेच्या माध्यमातून समाजाशी सातत्यानं जोडलं जाणारं हे नाव आहे. विविध सामाजिक उपक्रम, विविध आरोग्य शिबिरं असतील, विविध शैक्षणिक समस्या ज्या विद्यार्थ्यांच्या असतील त्या सोडवण्यामध्ये मात्र नेहमीच अग्रेसर राहणारं असं हे एक व्यक्तिमत्व आहे. स्वतः युवा आहेत आणि युवकांना प्रेरित करत असताना, युवकांना सोबत घेऊन चालत असताना मात्र आज आपण त्यांना नेहमीच पाहतो. आणि कळंबोलीतील एक अग्रगण्य मी म्हणेन की नामांकित प्रतिष्ठित नवरात्र उत्सव सोहळा देखील त्यांच्या माध्यमातून साजरा केला जातो. असं एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि ज्यांना साथ मिळाले जियाउल हक आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराचे की जे सातत्यानं त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. आणि असे युवक ज्यावेळेला एकत्रितपणे येतात, युवक ज्यावेळेला एकत्रित पणे येऊन एखादं कार्य करतात त्यावेळेला मात्र समाजासाठी ती एक अभिवादन की खूप मोठी कामगिरी युवकांच्या माध्यमातून असते. आणि नेहमी आपण म्हणतो की ज्या देशातील युवकांची संख्या जास्त तो देश येणाऱ्या कालावधीमध्ये प्रगतीच्या मार्गावरती असणार आहे. आज भारताचं नाव देखील मोठ्या आदरानं घेतलं जातं. घड्याळाची वेळ आपल्याला दर्शवते आहे जवळपास दुपारचे 11:35 झाली आहेत आणि आजचा दिवस हा ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी मात्र विशेष असणार आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस सूरज राम याच पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये उदयाला आलेला आणखीन एक चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज राम प्रतिभावान खेळाडू आहे, ज्या खेळाडूंना पदार्पणामध्येच आपल्या खेळाच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली असा हा युवा खेळाडू मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी संधी कमी मिळाली आहे यावर्षी. गतवर्षी एकूण चेंडू झालेत या षटकातील 5, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. सूरज ऑन अ स्ट्राईक आहे. सूरज वर्सेस सूरज इथे बॅटल पाहण्यासारखं आहे. एक षटकार जर का या चेंडूवरती आला सूरजच्या बॅटमधून तर तो गमावलेला आत्मविश्वास आहे तो नक्कीच पुन्हा एकदा परत मिळवला जाऊ शकतो. परंतु सूरज बोंड्रेचं कौतुक करावं लागेल. दबावामध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये कमबॅक आपल्याला पाहायला मिळालंय. मोठा फटका पहिल्या चेंडूवरती जरूर आला आणि त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक राहिलंय. 3 षटकांचा वाजवेग हे संपलाय. 10.33च्या सरासरीनं धावफलकावरती मात्र आल्यात त्या 2 गडी बाद 31 धावा. चला खेळाडूंना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो. तर एकूणच 3 षटकांच्या समाप्ती अखेर 31
धावा धावफलकावरती सूरज राम. यावेळेला मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होतोय, कारण सुहास करेला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि हे होणं गरजेचं देखील आहे. काल साताऱ्याचं मैदान गाजवणारा खेळाडू आज मात्र खळंबोलीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहाटे 4 वाजता त्यानं खळंबोली गाठली आणि अगदी सकाळी 7:30 वाजता हा खेळाडू मैदानावरती हजर झाला. इथून मात्र उर्वरित 5 चेंडूवरती तुम्हाला आक्रमक खेळ करावा लागेल. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय षटक विशाल यांच्या हातामध्ये अंतिम षटक. इथे मात्र नो चेंडूच्या इशाऱ्याची नक्कीच पंचांकडून आपल्याला सूचना येते. इट्स अ नो बॉल. तर नो +2 अशा एकूण 1+2 3 धावा. येस, इट्स अ नो +2. पंच इशारा करतायत 3 धावा. आणि त्यानंतर मात्र सुहास करे आत्मविश्वास जरूर बळावला असेल. विशाल भिसे गोलंदाज यावेळेला समोरच्या दिशेनं खेळलाय. कमालीचं टायमिंग आहे, कलात्मकता, नजाकत, ताकद सर्व काही या फटक्यामध्ये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आणि या षटकारानं मात्र संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 41 रन. तर यावेळेला मात्र आणखीन एक येस, इट्स अ नो बॉल. पंचांचा नो चेंडूचा इशारा आहे. आय थिंक या षटकातील हा दुसरा बीमर आहे, त्यामुळे गोलंदाज रद्दबातल केला जाईल. गोलंदाजाला मात्र इथून पुढे गोलंदाजी करता येणार नाही. तर इथे मात्र 2 बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. विशाल थोडासा ग्रिप, कारण षटक सुरू होण्याच्या अगोदर थोडासा पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. आज रविवारचा दिवस आहे, फुल ऑफ एन्जॉय. आज दीप अमावस्या देखील आहे आपल्या भाषेमध्ये सांगायचं. एकूण 42 धावा 42. तर आज बरेचसे आमचे क्रीडा रसिक जे या स्पर्धेतून फ्री झालेत ते मात्र आजचा रविवार एन्जॉय करताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि अगदी याची पूर्वतयारी सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळाली होती. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नेहमीच तुम्ही सिरियस राहून चालत नाही. थोडासा क्रिकेटमध्ये हसी मजाक देखील होणं गरजेचं असतं, थोडंसं एन्जॉयमेंट. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटली तर गुणवत्ता तर आहेच, परंतु त्याचबरोबर पडझड आहे, झटपट आहे आणि त्याचबरोबर विजयाची धडपड देखील आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाज गणेश या ठिकाणी मात्र बॉलिंग मार्कवरती. थोडासा दबाव असेल गोलंदाजावर आणि त्याचा फायदा कितपत उचलला जाणार. ह्यावेळेला अखोट टप्प्याचा चेंडू होता. येस, इट्स अ वाईट बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव, ही धाव फलकावरती नक्कीच. खरं तर चेंडूला फॉलो करताना आपण फलंदाजाला पाहिलं, परंतु वेगानं चेंडू होता. चेंडूची पिचिंग, त्यानंतर चेंडूची लेंथ, ही तुम्हाला लाईन आणि लेंथ मेंटेन करावी लागेल. आतापर्यंत 3 षटकांमध्ये चांगला कंट्रोलमध्ये गेम होता. वरच्या दिशेनं चेंडू उडवण्याचा प्रयत्न, केवळ चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेणं गरजेचं आहे. सूरज राम इज ऑलवेज रेडी फॉर द सेकंड. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा मानस नाही आहे आणि या 2 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 45 धावा धावफलकावर. पण प्रतिस्पर्धी संघामध्ये गजानन बुड्रे असतील, महेश फाक्से असतील, त्यानंतर प्रसाद तावरे असतील. आज रामदास महानवरच्या येण्यानं ही फलंदाजी आणखीन भक्कम झालेली आपल्याला पाहायला मिळते. युवा चेहऱ्यांचा जर विचार केला तर सूरज बोड्रे आहेत. त्यानंतर या संघामध्ये आपण अनुभवाचा विचार केला तर विक्रम पवार आहेत. विशाल भिसे सारखा देखील खेळाडू या संघामध्ये. यावेळेस मोठा फटका खेळायचा मानस. लीडिंग एज, विकेट नंबर 3,
तिसरा फलंदाज इथे मात्र गमावलाय आणि एक चांगलं कमबॅक गणेशचं या सामन्यामध्ये या षटकामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतं. तर या ठिकाणी नवीन फलंदाज साहिल, एक जेन्युइन ऑलराऊंडर. आता सूरज, राम नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात आणि साहिल ऑन अ स्ट्राईक. स्विंग अँड मिस पद्धतीचा हा चेंडू होता. कमालीचा कमबॅक राहिलंय या षटकामध्ये. खरं तर सुरुवात विशाल भिसेनं या षटकाची केली होती, परंतु त्यानंतर 2 बीमर चेंडू आले आणि त्यानंतर गोलंदाजाला मात्र रद्द केला गेला आणि परंतु गणेशनं कमालीचं कमबॅक या ठिकाणी गोलंदाजीमध्ये केलंय. यावेळेला अलॉंग द कार्पेट सिंगल या ठिकाणी धावफलकावर आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, संधी आहे. अवघी एक धाव शेवटच्या चेंडूवरती आणि फलंदाज मात्र होतोय बाद. साहिल, पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. एकूणच धावा धावफलकावरती आल्यात 46 आणि विजयासाठी लक्ष मात्र असेल ते 47 धावांचं. या दरम्यान विनंती असेल या पुढील होणारी लढत आदित्य प्रिया संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए संघाचा संघनायक, आपण टॉससाठी यायचं आहे कारण आदित्य प्रिया संघाचा संघनायक इथे उपलब्ध आहे. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल इनिंग ब्रेकच्या दरम्यान. मी ते संधी एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. येस, जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए बी संघानं विजयी घोडदौड पुढे चालू ठेवली आणि थोडंसं आता हे बॅटल देखील मैदानाच्या आतमध्ये पाहणं उदयभाई. तर या पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी उदयजी पवार एस के साऊंड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. उदय पवार टॉससाठी या. तर मी गणेशजी खाणावकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचं. तर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गजानन बोडरे आणि त्याच्या समवेत
तर राहुल आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला मात्र आपल्याला पाहायला मिळतं गजानन मोडरे, द मॅन इन फॉर्म. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. खरं तर बॅकअपला कोणत्याही प्रकारचा खेळाडू नव्हता. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट, अ व्हेरी गुड प्रेझन्स ऑफ माइंड या ठिकाणी दोनही खेळाडूने दाखवले. गजानन आणि राहुल ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, परंतु या विकेटची गरज होती आणि ती विकेट इथे मात्र मिळवून दिली आहे. साहिलनं आपल्या संघाला सुवासनं कंप्लीट केलाय झेल आणि फलंदाज होतोय बाद. तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय आणि इनेट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रामदास मानवर अर्थात रामा. तर सामन्याकडे आपण वळूयात पुन्हा एकदा. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेला आहे. नवीन फलंदाज रामदास मानवर रामा. आल्या आल्या मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस, मिस टायमिंग स्ट्रोक कंप्लीट केला जातोय झेल आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता या ठिकाणी मात्र मिळते ती गोलंदाज साहिल याला. मयूरला अद्यापही मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेला नाहीये. ही थोडीशी रणनीती. फ्लिक ऑफ द रिस्क प्रकारचा फटका खेळण्याचा मानस या ठिकाणी दर्शवला. प्रॉपर टायमिंग नाही आहे आणि तितकंच सुरेख झेल शिवमनं या ठिकाणी मात्र कंप्लीट केला. यावेळेला मात्र अवांतर चेंडूचा इशारा. इनकमिंग वॉइस. तुम्ही नादच
चला, पंचाने आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जेंटलमॅन्स आपण नेहमी म्हणतो. आणि त्यामुळे खेळाडूंना विनंती असेल की आपण पंचचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयाला आपण रिस्पेक्ट करायचा आहे, त्याचा आदर आपण करायचा आहे. मगासच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर परेश 11 संघानं देखील खूप चांगली खेळ भावना दाखवली होती. आणि का दाखवणार नाही, गणेश खानावकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला परेश 11 हा संघ आहे. आणि अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून गणेशजी खानावकरांचा नेहमीच उल्लेख केला जातो. कळंबोली क्रिकेटमध्ये असे अनेक किस्से आहेत की जिथे खेळ भावना ही सर्वाधिक महत्त्वाची, परंतु इथे मात्र पहा शफल क्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा मानस, लाईन मिस केली आहे आणि फलंदाज बाद. तर अवांतर चेंडू आला आणि त्यानंतर मात्र विकेट गमावली गेली आहे. खरं तर या खेळाडूला प्रमोट करणं गरजेचं होतं. इनॅट नंबर 3 मयूरनं खूप चांगल्या इनिंग्स साकारल्या आहेत, परंतु 3 गडी बाद 3 अशी बिकट अवस्था. विजयासाठी लक्ष 47 धावांचं आणि अवघ्या 3 धावांवरती 3 महत्त्वाचे विकेट्स गमावले गेलेत. ह्यावेळेला चांगला चेंडू होता, सन्मान दिला आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. इथे मात्र डिफेन्सिव्हली हा चेंडू खेळला आहे. सिलिमिड ऑफ रिझनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र धावफलकावरती आले आणि आय थिंक या ओव्हरमध्ये पहिल्यांदा राहुलला स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळाली. मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर होता. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा मानस नसेल, कारण या मोमेंटला विकेट गमावणं म्हणजे संघाच्या अडचणींमध्ये वाढ करणं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 5 धावा धावफलकावरती, येणारे 18 चेंडू आणि 42 धावांची गरज. धन्यवाद. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सन्माननीय वसीम शेख साहेब, SK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर वसीम शेख साहेबांचा देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. तर विनंती असेल मान्यवरांना की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. एकूणच धावसंख्यांचा विचार केला तर 3 गडी बाद 5 थोडीशी बिकट अवस्था. यावेळेला मनीषच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. मागील आठवड्यामध्ये देखील मनीष वर्सेस मयूर हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं होतं आणि तिथे कदाचित राहुललाही कानमंत्राणा असणार आहे की स्ट्रायकिंग एंडवरती इथून जर तुम्हाला सामन्यामध्ये फाईटबॅक करायचं असेल ना तर मयूरला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती येणं गरजेचं आहे. सध्या जबरदस्त भन्नाट फॉर्ममध्ये असणारा खेळाडू आहे. थोडंसं मी म्हणेन की त्याचा जो ऑर्डर होता, कारण आत्तापर्यंतचा त्याचा एकंदर खेळ जर आपण पाहिलं 3ऱ्या क्रमांकावरती ज्या वेळेला मयूर मैदानाच्या आतमध्ये आला आहे ना त्यावेळेला मयूरनं मात्र मॅच विनिंग एफर्ट्स किंवा मॅच विनिंग इनिंग्स साकारली आहे. प्रसाद तावरेची अनुपस्थिती या संघामध्ये, विशालसारखा खेळाडू देखील अजून या संघामध्ये आहे. मयूर ऑन अ नॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि इथे हे होणं गरजेचं आहे. सिंगल मात्र आली आहे. मयूर दुसऱ्या धावेसाठी इच्छुक पाहायला मिळत नाही आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आली आहे. 47 धावांचं टार्गेट आहे. अजूनही येणारे 15 चेंडू आणि 41 धावांची गरज. जर का या उर्वरित 3 चेंडूमध्ये मयूरच्या बॅटमधून 2 मोठे फटके पाहायला मिळाले तर मात्र सामना पुन्हा एकदा बॅलन्स झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि हे पॉसिबल आहे मैदानाच्या आतमध्ये. मयूर आत्मविश्वास दर्शवावा लागेल. मयूर वागचे फलंदाजीचा प्रमुख खडा म्हणून संबोधला जाणारा खेळाडू. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. डी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. वेगाला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी चौकार. आक्रोश पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. ॲग्रेशन पाहायला मिळालं या फटक्यामध्ये आणि हे होणं गरजेचं आहे. ॲज अ क्रिकेटर तुमच्यामध्ये ॲग्रेशन असणं गरजेचं आहे कारण ते नेहमीच तुमच्या संघासाठी उपयुक्त ठरतं. अगदी विराट कोहलीचा जर आपण विचार केला तर शून्यावरती बाद झाल्यानंतर देखील फील्डमध्ये नेहमीच आपल्या खेळाडूंना चार्जअप ठेवण्याचं काम करतात आणि इथे आघाडीचे 3 फलंदाज गमावल्यानंतर मयूरला मात्र आक्रमकता या मैदानावरती दाखवणं गरजेचं आहे. स्क्वेअर लेग पंचांकडे अचाबूत नजरेंजरूर पाहिलं जात आहे. मयूर करवी परंतु चांगला चेंडू होता. मनीषनं देखील कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये साहिलनं अप्रतिम गोलंदाजीचा मारा केला. त्यानंतर मात्र मनीष मागच्या आठवड्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. अवघ्या 3 धावांचं ते षटक राहिलं होतं परंतु इथे मोठ्या फटक्याची गरज आहे. नो डाऊट मयूर आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. खांद्यांचा वापर. षटक होतंय समाप्त. दोन षटकांच्या समाप्ती अखेर 10 धावा धावफलकावरती येत आहेत. इट्स 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावांची गरज. 37 रन्स रिक्वायर्स टू विन. षटक क्रमांक 1 हाताळलं साहिल. पहिलं षटक हाताळलं साहिलनं. अवघ्या 5 धावांचं ते षटक राहिलं आणि दुसरं षटक हाताळलं गोलंदाज मनीषनं. जे षटक देखील कमालीचं राहिलं. एक चौकार वगळता तब्बल 3 निर्धाव चेंडू आणि 2 सिंगल. तर गोलंदाज अक्षय पहा हा तिसरा गोलंदाज आहे त्यामुळे 12-37चा पल्ला जर तुम्हाला गाठायचा असेल तर या षटकामध्ये किमान 18-20 धावांचं हे षटक येणं गरजेचं आहे. पहिला चेंडू थोडासा दबाव पाहायला मिळाला गोलंदाजावरती. राहुल आक्रमक व्हावं लागेल. या षटकामध्ये कमीत कमी 18 ते 20 धावा आणि जर का या 18 ते 20 धावा धावफलकावरती आल्या परंतु गोलंदाज अक्षय व अक्षय देखील आपली गुणवत्ता दर्शवतोय. का संघनायकाने माझ्यावरती विश्वास दर्शवला हे मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सांगून जातोय. पहिला चेंडू जरी अवांतर असला तरी दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकड्या. इट्स अगेन अ वाईट बॉल. थोडासा डिफेन्सिव्ह गोलंदाजी करताना आपल्याला अक्षय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि हेच कारण आहे ज्यावेळेला तुम्ही ओव्हर डिफेन्सिव्ह होता त्यावेळेला तुमच्या लाईन आणि लेंथमध्ये नक्कीच त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. अगेन आउटसाइड द ऑफ स्टंपचा हा चेंडू होता. इथे मात्र धोका पत्करायचा नाहीये. 3 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत. खरं तर इथे धाव घेण्याची संधी शोधतायत दोनही फलंदाज. मयूरचं स्ट्रायकिंग एंडवरती येणं संघासाठी जमेची बाजू असू शकतं. इट्स 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. राहुलचा विचार केला तर 6 चेंडू त्यांना खेळलेत. 2 धावा त्याच्या या इनिंगमध्ये आतापर्यंत आल्यात आणि मयूरचा विचार केला तर मात्र मयूरनं 4 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलंय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस वा दबाव हा तुम्हाला पण डिफेन्सिव्हली एक
सिंगल घेण्याचा प्रयत्न असेल आणि त्यामुळेच की काय सिलेबिड ऑफ रिझनमध्ये सनी सिंगला तैनात केलं जाते. यावेळेला जोरकस प्रहार, तो एंडला चेंडूला हिट केलाय आणि आउट ऑफ द पार्क. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय षटकार आलाय, मच निडेड सिक्सर ज्याला म्हटलं जातं. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये शिवम चेंडू जज करतायत. अगदी शेवटच्या क्षणाला डाईव्ह लगावत असताना मात्र झेल घेण्यासाठी खूप चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि षटकारानंतर सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. चेंडू झाले ते षटकातील 5, शेवटचा एक चेंडू शिल्लक. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 19 धाव फलकावरती आहेत. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 7 चेंडू आणि 28 धावांची गरज. जर का या चेंडूवरती षटकार आला तर 6-22 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळू शकतं. याच मैदानावरती शशी जाधवनं 6-23चं समीकरण पूर्ण केलंय. या सामन्यामधला हा सर्वाधिक महत्त्वाचा चेंडू असणार आहे. मयूर आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू आहे. येस, इट्स वाईट. या षटकातील हा 3रा अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. थोडासा ओव्हर डिफेन्सिव्ह होत असताना गोलंदाजीमध्ये एक लाईन कन्सिस्टंटली जर आपण पाहिलं तर एका लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप कंटिन्युअसली मारा ठेवला जातोय, त्यामुळे थोडंसं शफल अक्रॉस द लाईन तुम्हाला खेळावं लागेल. चेंडूची पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू, आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही, गोळीच्या वेगाने जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता आणि या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र आपण पाहतोय 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 3 गडी बाद 24 ही धावसंख्या धाव फलकावरती. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे शेवटचे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. 6 बॉल 23 रन्स रिक्वायर्स टू विन. चला, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची गरज आहे. राहुल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. तर अंतिम षटक घेऊन शिवम. शेवटचे 6 निर्णायक चेंडू आणि या 6 चेंडूंमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जातील याकडे मात्र लक्ष केंद्रित केलं जाईल. कारण याच वर्षीच्या हंगामामध्ये शशी जाधवनं 6 चेंडू 23 धावा चेस केलेत या मैदानावर. यावेळेला मात्र पहिला चेंडू पंचांचा कोणता इशारा नाही आहे. इट्स अ डॉट बॉल आणि स्ट्राईक देखील. आज राहुलला प्रमोट केलं गेलं होतं ॲज अन ओपनर. खरं तर मयूरचं 3ऱ्या क्रमांकावरती येणं किंबहुना ॲज अन ओपनर. यावेळेला देखील बॅटीचा लीडिंग एज. सिंगल मात्र धावफलकावरती येते. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल व 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. इथे मात्र इतिहास रचावा लागेल आणि ज्या पद्धतीच्या फॉर्ममध्ये मयूर आहे, आय थिंक अंपायरनं फलंदाज बाद केलाय. येस, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, म्हणजे 23. राहुल धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाले. थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं राहुलचं. तब्बल 8 डॉट बॉल राहुलनं या इनिंगमध्ये साकारलेत.
आणि हे जे 8 डॉट चेंडू आहेत ना ते संघासाठी कुठेतरी धोक्याची घंटा ठरलेत. 12 बॉल 30 असतं ते 8 12 30 असतं. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये मगाशी आपण 1 चेंडू आणि 25 धावा पाहिल्या, त्यामुळे क्रिकेटमध्ये काय होईल हे सांगता येणं कठीण आहे. कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा होत्या आणि 2.1 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र ती धावासंख्या आपल्याला 42 पाहायला मिळाली, 52 पाहायला मिळाली. त्यामुळे क्रिकेट आहे, एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. मयूर, थोडासा जो दबाव आहे ना तो दबाव हे सर्व चित्र मैदानावरती उभारतोय. कारण एरवी या लेंथचे चेंडू मयूरच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आले तर षटकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आज तेच चेंडू डॉट होताना आपण पाहतोय. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग नाही आहे, केवळ सिंगलवरती समाधान मानावं लागेल. एकेरी स्वरूपाची धाव आहे. एकूण 13 बॉल डॉट होईल. रोशन पण टोटल या इनिंगमध्ये 13 चेंडू डॉट बॉल राहिलेत. हे कुठेतरी डोकेदुखी ठरलंय. डॉट बॉल नंबर 14, 14वा निर्धाव चेंडू. जे 24 चेंडू तुमच्या वाट्याला आहेत त्यापैकी 14 चेंडू, आणि यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारची धाव याही चेंडूवरती घेतली जात नाहीये, म्हणजे 15 डॉट बॉल आणि हेच कारण आहे की 21 धावानं मात्र हा सामना सहज आपल्या खिशामध्ये